आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. तर याच्यात महत्त्वाचं काय, परीक्षेला जाण्या अगोदर काही नियम आहेत ते आपण जाणून घ्यायचे आहेत आणि ते व्यवस्थितरित्या कान उघडे ठेवून व्यवस्थितरित्या आपल्याला ते ऐकायचे आहेत. 5-6 नियम आपल्याला दिलेले आहेत. परीक्षेला जे हॉल तिकीट आले त्याच्याच मागे सर्व काही नियम आपल्याला दिलेले आहेत. ते नियम वाचूनच आपल्याला परीक्षेला जायचं आहे. जर हे नियम तुम्ही वाचले नाहीत, तर तुम्हाला तुमचा पेपर बाद होईल, नाहीतर तुम्हाला काही ना काही अडचणीला सामोरे जावं लागू शकतं. तर बघा, पहिलं काय, यूज ब्लॅक ऑर ब्लू बॉल पेन. पॉइंटेड ब्लॅक ऑर ब्लू दोघांपैकी काळा किंवा निळा दोघांपैकी एकच पेन तुम्हाला सर्कल करण्यासाठी वापरायचं आहे. जेल पेन आणि पेन्सिल अलाउड नाही. हे अलाउड नाहीयेत. हे प्रतिबंधक आहेत. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा, प्लीज यूज डार्क अँड कंप्लीट सर्कल. म्हणजे डार्क एकदम व्यवस्थितरित्या पूर्ण सर्कल काय करायचं, आपल्याला डार्क करायचंय. मधोमध काही व्हाईट वगैरे सोडायचं नाही. तिसरा, डार्कन ओनली वन सर्कल फॉर इच क्वेश्चन. एकच सर्कल एका क्वेश्चनसाठी एकच सर्कल करायचं. नाही तर काय करतात, पहिले आपण जर एक केलं तर आपल्याला वाटलं अरे हे नाही, दुसरं आहे, मग आपण क्रॉस करून दुसरं करतो. हे ग्राह्य धरल्या जात नाही किंवा असे सर्कल्स पण ग्राह्य धरल्या जात नाही. टिकमार्क वगैरे काही करायचे नाही. व्यवस्थितरित्या असंच सर्कल करायचंय. डोंट पुट एनी स्ट्रे मार्क्स एनीवेअर ऑन द आन्सर शीट. यूज ओनली अदर पेपर. त्याच्यावर काही सॉल्विंग करायची नाही. सॉल्विंग आपण दुसऱ्या याच्यावर करायचे. दुसरा जो रफ पेपर असतो त्याच्यावर आपण काय करायचे, सॉल्विंग करायचे. केअरफुली फिल द नेसेसरी पर्टिक्युलर आन्सर शीट. चेंज ऑफ आन्सर शीट इज नॉट परमिटेड. व्यवस्थित जी आपली आन्सर शीट आहे, जेव्हा मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय, ती सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थितरित्या त्याच्यावर भरायची आहे. जर ती चुकली तर तुम्हाला दुसरी आन्सर शीट भेटणार नाही. तर व्यवस्थितरित्या त्याच्यावरती आन्सर शीट भरायची आहे. इट विल बी responsibility of invigilator to ensure that the roll number to be filled filled by the student is filled front of him and himself with the roll number. म्हणजे काय, जे आपले पर्यवेक्षक आहे त्यांच्या समोर आपण रोल नंबर भरायचे आहेत, ती जबाबदारी त्यांची, हे आपल्याला काम नाही. तर व्यवस्थितरित्या हे रूल्स लक्षात ठेवायचे आणि व्यवस्थित एक्झाम द्यायचे. सर्वांना बेस्ट ऑफ लक एक्झामसाठी. आणि सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमचे मित्रमैत्रिणी अशा चुका करू नयेत, त्यांच्यासाठी त्यांना शेअर करा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.